तिला टॉर्चर केलं गेलं, तिला मारलं गेलं आणि तिचा गुन्हा दाखल नाही केला. लॉयर बनणं इझी आहे, पण टिकणं फार मुश्किल आहे. मी ईडीवर पण केस केली होती, तुला माहिती आहे. ईडीवर केस केलेली तू ऐकली नसेल तू. मला असं वाटतं की मृत्यू घडवायचा असेल, विमान अपघात जो आहे विमानाचा तो बेस्ट आहे, की हा घातपातच आहे. तर आम्ही पोलिसांना मी त्यावेळेस जाऊन म्हटलं, सर तुम्हाला मी कोंबडा म्हटलं तर तुम्हाला चालेल का, तुम्ही कोंबडा आहात. तर त्यांना राग आला. तर म्हटलं तसा राग तिला आला. त्यांना असं शिकवलं जातं की दांडग्यांच्या बाजूने न्याय द्यायचा. तर न्याय मिळतोच प्रत्येकाला, असं कुठे नाही होते. नमस्कार, मराठी मेंदूच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर पोलीस असेल किंवा कोर्टाची पायरी चढायची असेल किंवा या सिस्टमचा भ्रष्टाचार, याच्यापासून ना सामान्य माणूस हा नेहमी पळत असतो, नेहमी लांब जात असतो. याची बरीच कारणं असतात. खरं तर त्यांना न्याय कसा मिळवून घ्यायचा याच्याबद्दल फारसं माहीत नसतं. आणि आज आपण अशाच किंवा कायद्याविषयक बऱ्याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत खरं तर एक असे गेस्ट आहेत ज्यांचं महाराष्ट्रात त्यांना एक दिग्गज वकील म्हणून मानलं जातं. खरं तर म्हणजे मुंबईतला सर्वसामान्य माणूस जरी असेल किंवा बॉलिवूडचा अक्षरशः ग्लॅमरस जगातला एखादा कलाकार जरी असेल, त्याला सुद्धा कायदा काय आहे किंवा कायद्याची ताकद काय आहे किंवा न्याय काय आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली ते म्हणजे आपले नितीन सातपुते सर. खरं आपल्यासोबत आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या या पॉडकास्टमध्ये. मला बऱ्याच विषयावर तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. खरं तर बरेच विषय आहेत आणि मला माहिती आहे की तुम्ही खूप स्फोटक बोलणार आहात आज. पण सुरुवातीला मला तुम्हाला एक साधा आणि सोपा प्रश्न विचारायचा सुरुवातीचा. तो असा आहे की म्हणजे आपण धारावीतून सुरुवात केली, धारावीत आपण आपला जन्म झाला, तिथेच आपण मोठे झालात आणि मेन म्हणजे माझे वडील सुद्धा ह्यांना ओळखतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मी बरंच ऐकलं तुमच्याबद्दल की तुमचा जो संघर्ष होता एकूण, म्हणजे तुम्ही जी झेप घेतलेली आहे खरं तर खूप मोठी आहे. आज तुम्ही महाराष्ट्रात एक दिग्गज वकील म्हणून तुम्ही ओळखले जाता. म्हणजे हा जो काही प्रवास आहे तो कसा, आम्हाला जरा स्टार्टिंग पासून सांगा सर. तेच आता तू सांगितलंस की धारावीत आमचं बॅकग्राऊंड आहे. धारावी ही आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी. त्यामध्ये मी लहानपणी अनाथासारखा राहिलो, अनाथच होतो. वडील आमचे लहान असताना गेले. मी 8 वर्षाचा होतो, म्हणजे मला काही कळत नव्हतं. मी 2री का 3री मध्ये 3rd स्टँडर्डमध्ये होतो. वडिलांच्या पश्चात आम्हाला आईने वाढवलं. आमची आई ती वडील आमचे गव्हर्नमेंट एम्प्लॉय होते. मुंबई ओल्ड कस्टम हाऊसला कलेक्टर, स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय होते. त्यानंतर मग आमच्या आई त्यांना मग तिकडे एक कॉम्पोजिशन जॉबवरती, म्हणजे PTKS म्हणतात आपल्याकडे, त्याला काहीतरी मराठी शब्द येतो, तर तो त्याच्यावरती त्यांना जॉब मिळाला. आणि मग त्याच्यावरती आमचं सगळं शिक्षण, सर्वायवल वगैरे वगैरे सगळं झालं. तर धारावीतच वाढलो, मोठा झालो आणि घडलो. धारावीची पार्श्वभूमी मला मोठं करायला कारणीभूत आहेच, पण आपल्या आईचे आमचे योगदान आहे. त्याने आम्हाला घडवलं, कमी पगारात वाढवलं आणि आमच्या गरजा पण फार कमी होत्या. गरजा म्हणजे अजिबात दिवाळीला मी फटाक्यात पण नाही वाजवायचो की आईचे पैसे जातील. अरे बापरे. ठीक आहे. नवीन कपडे पण कमी असायचे, कमी घालवच नाही. मी आज पण तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आता जवळजवळ 20 कोट असेल, ब्लॅक कोट माझे कोटाचे. पण मी जेव्हा वकिली चालू केली 25 वर्षापूर्वी, तेव्हाचा शर्ट आणि तो कोट अजूनही कोटात वापरतो. अरे बापरे. ठीक आहे. अजून हायकोर्टला तो ठेवलाय. तो माझा मॅजिक कोट, लकी कोट म्हणून त्याला ठेवलेला आहे. ठीक आहे. तर तो कोट जो आहे, तो कोट घ्यायला माझ्याकडे त्यावेळेस 2000 रुपये नव्हते. ठीक आहे. तर आमच्या कॉलेजमेट आमची एक फ्रेंड होती, आमच्या वयाने जास्त होत्या, एकदम माते समान होत्या. त्यांच्याकडनं मी उधार घेतले 2000 रुपये. 1800चा कोट घेतला, शिवला. 1800चा कोट आणि पॅन्ट, ब्लॅक कोट, आणि 200 रुपये वाचले होते माझ्याकडे. तर 200 रुपयातला मला एक व्हाईट शर्ट घ्यायचा होता. आणि एक 50 रुपये उरणार होते. तर इकडे, कारण इकडे फोर्ट साईडला रस्त्याला व्हाईट शर्ट मिळतात, तेव्हा ते 150 रुपयाला मिळायचे चांगले. बाकी नाही तर हलका 75 रुपयाला मिळायचा. मग त्यातला चांगला घेतला 150 रुपयाचा. आता राहिले 50 रुपये. तर 50 रुपयातला शूज कुठे मिळेल? एकडे शूज मिळाला मला. ते घालून मी माझी वकिली चालू केली. मला 1-2 महिने तर मी प्लास्टिकच्या पिशवीतच माझा तो कोट घेऊन जायचो, कारण बॅग नव्हती. बॅग नसल्यामुळे प्लास्टिकची पिशवी. पण थोडंफार पैसे मिळायचे, मग त्यातून बॅग घेतली. आता मी बॅग घेतलीये, आता माझ्याकडे जवळजवळ 20-25 वकील काम करतात. अरे बापरे. माझं फोर्ट या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी 150 रुपयाचा शर्ट घेतला आणि 50 रुपयाचा बूट घेतला प्लास्टिकचा, त्या ठिकाणी माझं 2 करोडचं ऑफिस आहे. ते माझ्या मालकीचं आहे. दादर शिवाजी पार्कला माझं एक ऑफिस आहे.
ते पण आलो 1.25 करोडचं आहे. ठीक आहे. दादाला घर आहे आणि धारावीत राहायचो झोपडपट्टीत. तर आता इथपर्यंत पोहोचलोय. बरेचसे हाय प्रोफाईल मॅटर आहेत, सगळे सगळे एकदम सेन्सिटिव्ह केसेस आहेत. आणि माझ्या मेहनतीच्या, बाबासाहेबांच्या मेहनत, आईचं जे कष्ट होते आमचे, आईचा जो सपोर्ट होता त्यामुळे, आणि लहानपणापासून वडिलांचा आधार नसल्यामुळे तर आम्ही असंच वाढलो. आईचे कष्ट फार होते त्यात. ठीक. तर वडिलांचा आधार नव्हता, आईनेच वाढवलं. आई 2 काम करायची. इथं गव्हर्नमेंट एम्प्लॉय म्हणून ती इकडे ओल्ड कस्टम हाऊसला ती जॉब करायची, आणि सॅटर्डे संडेला ती मच्छी विकायची. कारण आम्ही लालबागला राहायचो पूर्वी, तिकडे जन्म माझा लालबागचा, म्हणजे तसं पाहिलं तर लालबाग मुंबईला. तर त्यावेळी आमच्या आजीचा आणि तिच्या बहिणीचा असे मच्छीचा व्यापार होता, धंदा असा. तर तो आईला यायचा. तर पगारात, सरकारी नोकरीत पैसे कमी असायचे म्हणून तो पैसे जास्त मिळावे म्हणून आमची आई मच्छी विकायला जायची. मच्छी डोक्यावर बॉम्बे फोर्ट या साईडला इकडे विकायची. त्यातून चाललं आमचं ते चालू. तर त्यावेळेस पैसे तर नसायचे खिशामध्ये, कसं बसं शाळेत शिक्षण व्हायचं, स्कॉलरशिपवरतीच व्हायचं ते. तर शाळेत तर जायचो, पण कधी डबा नाही नेला, टिफिन, तर खायचं काय दुपारी? तर 50 पैशाला वडापाव मिळायचा. तर 50 पैसे पण खिशात नसायचे. तर आपल्या कोणी मित्रांनी दिला तर तो खायचा, नाहीतर असं घरी यायचं. ठीक आहे. घरी कोण असायचं. असं कसं बसं शिक्षण झालं. मग ग्रॅज्युएट झालो. आईने सांगितलं की ग्रॅज्युएट झाल्याच्या नंतर मी BCom झालो, की आता तू एक काम कर, तू लॉला ऍडमिशन घे. आता आपली आई बोलली म्हणजे ईश्वरच बोलला. तर त्याने मला 500 रुपये त्याने नवीन कडक बँकेतल्या नोटात दिल्या. 500 रुपये घे आणि लॉला ऍडमिशन घेऊन ये. तर मी धारावीतून माहीम स्टेशनला गेलो चालत. तिकडनं चालतच जावं लागतं. आणि तिकडनं मग माटुंग्याला लॉ कॉलेजचे एक स्टेशनच्या बाहेर. तर पैसे 500च्या वरती पैसे नव्हते तिकीट काढायला. ते म्हटलं 500 रुपये तिकीट लागतील कॉलेजला पैसे भरायला, म्हणून मोडायचे म्हणून विदाऊटच गेलो. विदाऊट गेलो तर ट्रेनमध्ये माझ्या खिशातून कोणतरी 500 रुपये काढून घेतले. 500 रुपये काढले. मी गेलो तिकडे काउंटरवरती, फॉर्म भरला, खिशात आत गेलो तर पैसे नाही. याला आता काय करायचं? परत घरी आलो. आता बोल शिव्याच खायच्या घरी आईचं. सांगितलं कुणीतरी खिशातनं काढले, मारले पैसे. कारण खिशात पैसे घेऊन जायचे अनुभव आहे ना कसं ते. मग आईने परत दिले पैसे. मग ऍडमिशन झालं वगैरे, 2-3 वर्षात आपलं झालं, लॉ झालं. मग त्यानंतर मगाशी मी सांगितलं की मला पैसे नव्हते, तर दुसऱ्याकडनं पैसे घेऊन मी कोट शिवला. तर अशी सुरुवात झाली. पण सुरुवात जी केली एकदम शानदार एंट्री केली. म्हणजे एंट्री तेव्हापासूनच शानदार आहे. खूप मेहनत खूप केली. मी रात्री 2-2 वाजेपर्यंत काम पण करायचो. मी त्यावेळेस माझी प्रॅक्टिस 2001ला चालू झाली. आणि त्यावेळेस कम्प्युटर वगैरे नव्हते, म्हणजे जस्ट आलेले. पण मी पहिला कम्प्युटर घेतला माझ्याकडे. आणि 1 वर्षभर मी काम केलं कोर्टामध्ये, छोटं मोठं काही काम केलं. आणि 1 वर्ष माझं ऑफिस घेतलं, पहिलं भाड्याचं घेतलं, गाडी घेतली, आणि खूप काम केलं. डे नाईट पोलीस स्टेशनला जायचो, कामं मिळवायचो वगैरे, पोलिसांच्या मैत्री करायचो, कामं मिळायची. तर असं करत करत चांगलं एस्टॅब्लिश झालं त्यावेळेस. म्हणजे पोलिसांची ओळख झाली, 4 लोकांना नावं झालं. आणि काम मेहनत करून काम आणि यश मिळून आणायचो, लोकांची कामं व्हायची, त्यामुळे नाव होत गेलं. असं ग्राफ होत गेला. तर वाढत गेलं. पोलीस खात्यात, कोर्टात नाव झालं. तर नंतर मी माझं एक प्रकरण होतं बॉम्बे हायकोर्टला. ते प्रकरण जे होतं ते होतं ह्युमन राईटचं प्रकरण, पोलिसांच्या अत्याचाराचं प्रकरण होतं. ते प्रकरण एका मुलीने आत्महत्या केल्यानंतर, तिची आई पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिच्या बाबतीत तिला वाईट अनुभव आला. तिला टॉर्चर केलं गेलं, तिला मारलं गेलं, आणि तिचा गुन्हा दाखल नाही केला, आणि आरोपीला सोडून दिलं. असं प्रकरण झालं कुर्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. मग त्यांच्या पोलीस स्टेशनला झालं होतं. त्याला न्याय मिळत नाही म्हणून ती माझ्याकडे आली होती. तर ती गरीबच असायचे, कमी पैशात काम करायचं तेवढंच. म्हणजे कमी पैशात काम जास्त असायचं तर पैसे कमी असायचे. मी काम मिळत गेलो, पैशाची कधी आशा नाही केली. तर तसं ते काम मिळालं. तर मी बॉम्बे हायकोर्टला, तर मी माझी वकिली चालू असायची सायमल्टेनियसली. तर ते प्रकरण मी 2007 ते 8, 6चं प्रकरण होतं, मला वाटतं 8ला जजमेंट आलं. मग त्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असे आदेश झाले त्यावेळेस. तर त्यावेळेस मीडिया वगैरे असं खूप फार नव्हतं असं, पण न्यूज रिपोर्टिंग, प्रिंटिंग वगैरे व्हायचं, प्रिंट मीडियामध्ये असायचं. तर तेव्हापासून ते माझं यायचंच आहे. तर हे प्रकरण जिंकल्याच्या नंतर सरकार म्हणजे पोलीस गेले सुप्रीम कोर्टामध्ये.
तर तो जो माझा प्रवास आहे सुप्रीम कोर्टचा प्रवास या केसपासून चालू झाला. हम्म. मग ही केस घेऊन मी सुप्रीम कोर्टात गेलो. हम्म. सुप्रीम कोर्टामध्ये त्या दिल्लीमध्ये 2-3 वर्ष राहिलो मी तिकडे. ठीक आहे, या निमित्ताने गेलो, पण तिथे अच्छा. मी इस्टॅब्लिश करून घेतलं स्वतःला. वा. सुप्रीम कोर्टची मी प्रॅक्टिस वाढवली माझी. ठीक आहे. तर पैसे काय मिळायचे नाही, जे द्यायचे त्यात खर्च व्हायचे, पण खिशात नाही. पण तिकडे जायचा एक मार्ग लागतो, एक प्लॅटफॉर्म लागतो. बरोबर. प्लॅटफॉर्म मला मिळाला, त्यामुळे सुप्रीम कोर्टला मी जायला चालू झालो. 2-3 वर्ष मी मला जवळ. मला सुरुवातीला हे सांगा की म्हणजे आपला पॉडकास्ट बरेच प्रशिक्षणार्थी सुद्धा बघतात, जे लॉचे प्रशिक्षणार्थी आहेत. सुरुवातीला कसे केसेस मिळतात आणि काय काय संघर्ष करावा लागतो तुम्ही सांगताच आहेत, पण जरा सविस्तर सांगा ना की काय म्हणजे कशा कशा केसेस तुम्हाला मिळाल्या नेमकं. सुरुवातीला असं आहे की तुम्हाला पडेल ते काम करावं लागतं. तुमचे वरिष्ठ सिनियर ज्यांच्याकडे तुम्ही काम करता, हा. तुम्हाला काय कळत नसतं. एकतर तुम्ही नवीन नवखे असतात, काहीच भीती असते पहिलं की काय होते ते कळतच नसतं. कॉलेज केल्यानंतर ते झालं थिअरॉटिकल असं, पुस्तकी ज्ञान असतं. तिकडे जास्त इकडे कामाला येत नाही ते. इथे प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे कम्प्लिटली डिफरंट आहे कॉलेजपेक्षा. आता जी कॉलेजचा जो सिलेबस आहे आता सध्या, तो थोडासा प्रॅक्टिकल त्यांना दिलेला असतो. त्याचा मूट कोर्ट सारखा असा एक प्रकार असतो. ऍक्च्युअली त्यांना ते शिकवतात की अशी तुमची तयारी करायची, असं कोर्टात भांडायचं, हे मुद्दे बघायचे, सायटेशन काढायचे. त्यावेळी असं नव्हतं तुमच्या काळात. तुम्ही पुस्तकं घ्या, ते शिका, वाचा, इथे एक्झामला या, अच्छा. असं असायचं. पण आज तसं नाहीये. आणि तुम्ही वकील झाल्याच्या नंतर दुसऱ्या वकिलाकडे 4-5 वर्ष काम करणं फार गरजेचं आहे. कारण काय, तुमचे सिनियर या कायद्यातल्या खाचाखोचा, प्रोसिजर, कोर्टातली जी सगळी माहिती, किंवा कोर्टात काय बोललं पाहिजे किंवा काय नाही बोललं पाहिजे, हे सगळं शिकायला तुम्हाला एक गुरु लागतो, कोणतरी 1 वर्ष लागतो. तो तुम्हाला फार ते महत्वाचं आहे, त्याकडे जाऊन शिकणं गरजेचं असतं. तुम्ही डायरेक्ट याल आणि कोर्टात जर गेलात, तुम्हाला काहीच कळणार नाही, तुम्हाला यश देखील मिळणार नाही. मग त्यासाठी फार मेहनत फार लागते करायला. आणि त्याशिवाय जे आता नवीन लॉ स्टुडंट आहेत किंवा जे वकील म्हणतात, त्यांना कुठेतरी इंटर्न म्हणून काम करणं गरजेचं आहे. सुरुवातीला त्यांनी पैशाची आशा ठेवू नये, असा हा माझा एक संदेश आहे. जिकडे मिळेल तिथे काम करायचं, अनुभव घ्या, नॉलेज घ्या, कोर्टातली प्रॅक्टिस वाढवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये क्लायंट तुम्हाला पैसे देतील. तुम्ही आता पैशाच्या मागे लागलात की पगाराच्या मागे लागलात, तर पगाराच्याच मागे तुम्ही आयुष्यभर मागे लागाल. तुम्हाला काम शिकणार नाही, तुम्हाला काही कळणार नाही. त्यापेक्षा शिक्षण घ्या, नॉलेज घ्या तुम्ही, आणि काम करा. त्यामुळे पैशाच्या मागे न धावता एकदम डेडिकेशनमध्ये काम करा आणि नॉलेज मिळवा. आणि 4-5 वर्ष कुठेतरी कोर्टात काढा. आणि खालच्या कोर्टात, म्हणजे जे MM कोर्ट असतं, मॅजिस्ट्रेट कोर्ट असतं, सेशन कोर्ट असतं, इतर जे न्यायालय असतात, तिकडे तुम्ही प्रॅक्टिस तुमची जमवा. नंतर तुम्ही उच्च न्यायालयात या. मी देखील खालच्या लोअर कोर्टमध्ये स्टार्ट केलं, मग हायर कोर्टला, सुप्रीम कोर्टला मी जाऊन ही माझी प्रॅक्टिस इस्टॅब्लिश केली होती. तर असा संदेश आहे त्यांच्यासाठी. आणि मेहनत करा खूप. आता जी शिक्षण पद्धती जी सध्या इन्क्लूड केलेली आहे लॉमध्ये, ती खूप छान आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी खरोखर वकील घडतात. मी आता काल परवा काय त्याच्यामध्ये म्हणजे असं आहे की बूट कोर्ट हा जो प्रकार होता, आता आमच्या वेळेस तेव्हा तो इंट्रोड्यूस झाला होता, पण आमच्याकडे करून घेतलं नव्हतं. अच्छा. त्यामध्ये त्यांना केसेस दिले जातात मुलांना. ही केस आहे, 2 पक्षकार असतात, एक ग्रुप बनवतात दोघं, दोन्ही गटाला एक केस दिलेली असते. असा एखादा वाद असतो, तो दोघांना दिलेला असतो की तुम्ही वादी आहात आणि तुम्ही प्रतिवादी आहात, किंवा तुम्ही पिटिशनर आहात आणि तुम्ही रिस्पॉन्डंट आहात. या केसचं तुम्हाला न्यायाधीशासमोर न्यायालयात आर्ग्युमेंट करायचं, आपापली बाजू मांडायची. तो विषय, तो टास्क दिलेला असतो. मग त्या संदर्भात ते सगळी तयारी करतात, जजमेंट्स, कायदे, पुस्तकं याची माहिती घेतात, आणि ते न्यायाधीशासमोर ते सगळं आर्ग्यू करतात. आणि त्यांना मार्क्स द्यायचे असतात की कोणी चांगलं आर्ग्यू केलं, कोणी चांगलं प्रेझेंटेशन केलं, कोणी कायद्याचा जास्त अभ्यास केला, कोणी फॅक्ट बाबत जास्त व्यवस्थित सांगितलं, असे प्रत्येकाचे वेगवेगळे गुण दिलेले असतात. आणि ह्यातून होतं काय, त्यांची जी इनर क्वालिटी असते, आर्ग्युमेंट करायची, फेस करायची, बोल्डनेस असतो, तो बाहेर येतो. पण 25 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही होतो, त्यावेळी असं काही प्रकार नव्हता. तुम्ही वाचा, थिअरॉटिकल वाचा, एक्झाम द्या आणि पास व्हा. म्हणजे लॉयर बनणं फार मोठं अचिव्हमेंट वगैरे आहे, असं काही प्रकार तेव्हा नव्हता. आजही तसं नाहीये. पण लॉयर बनणं इझी आहे, पण टिकणं फार मुश्किल आहे. इकडे तुम्हाला कोणी मदत करत नाही वकील झाल्याच्या नंतर. जर तुम्ही फर्स्ट जनरेशन लॉयर असाल तर तुम्हाला कोणीही मदत करत नाही. एक पेपर देखील तुम्हाला फुकट कोण देत नाही, पेन देत नाही. स्वतःचे सगळं स्वतःच्या खर्चाने करायचं, ऑफिस स्वतःचं बघायचं, क्लार्क स्वतःचं बघायचं, टायपिस्ट स्वतःचा ठेवायचा, गाडीचा खर्च आपला, सगळं भाडं आपलं, सगळं आपलं. क्लायंट आपल्याला जी पैसे देतील त्यातून सगळं आपल्याला मॅनेज करत असतं. त्यामुळे सरकार तुम्हाला मदत करते वगैरे असं काही नाही. ज्युनियर स्टेजला तर स्टायपेंड पण मिळत नाही. काही वकील देतात, काही देत नाही. पण नवीन पोरांना, नवीन जे स्टुडंट असतात त्यांना काही कोण पगार देत नाही. त्यासाठी आता आम्ही बार काउन्सिलमध्ये आता मी पण इलेक्शन लढतोय. तर त्या मुलांसाठी काहीतरी करावं असं आमची मागणी आम्ही करतो. भविष्यामध्ये सरकारने करावं, हे कोणी वकील नाही, सरकारने करावं. कारण ज्या वकिलाकडे जाणार
तो काय करा, ह्याला पैसे द्यायला वक्त लागतं, ह्याला काढून टाकेल, तो ठेवणारच नाही, त्याला शिकवणार नाही, किंवा त्याकडे असं काम करून घेईल, गदामजुरी करून घेईल. त्यामुळे तसं होऊ नये, सरकारने जबाबदारी घ्यावी आणि त्यांना शिकवावं, त्याचे पैसे द्यावे, त्याला त्याचा जो खर्च जो आहे ना त्याचा, तो त्या सरकारने करावा. आता आम्ही फेस केलंय, आमच्या काळामध्ये काय व्हायचं ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे सरकारने जबाबदारी घ्यावी, बार काउन्सिलने घ्यावी एखादी वेळेस, पण वकिलावरती भार टाकू नये. किती वकिलाचा सॉरी न्यायालय म्हणतं की वकिलांनी मोफत केसेस लढा, सामाजिक केसेस लढा. सामाजिक केस लढण्यासाठी त्यासाठी पेपर वर्क लागतो, खर्च लागतो, जाणं असतं, पेट्रोल जातं, गाडीचं भाडं लागतं, सगळं काम करायला त्याचा खर्च होतो. खर्च कोणी करायचा, मग ते पण आम्ही लढायचं, ह्यांना पगारही द्यायचं आणि काय काय करायचं. त्यामुळे हे सगळं अशक्य होतं. त्यामुळे सरकारने जबाबदारी घ्यावी या संदर्भात. थोडा राजकीय प्रश्न आहे माझा, की म्हणजे खरं तर राजकीय म्हणता येणार नाही, सॉरी सर. अजित पवारांचं जेव्हा निधन झालं तेव्हा तुमचं पहिलं ट्विट होतं त्याच्यावर, की तुम्ही बेसिकली संशय व्यक्त केला होता याच्या पाठी काहीतरी षडयंत्र असू शकते काय. म्हणजे नेमकं तुमच्या मनात काय होतं त्यावेळी? म्हणजे बऱ्याच लोकांनी टाळलं होतं या विषयावर बोलणं, संशयावर बोलणं. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? हे बघ सिद्धेश, काय माहिती का, आता आम्ही वकील क्षेत्रात जरी असलो तर आमचं राजकीय पॉलिटिक्सच्या पण केसेस माझ्याकडे आहेत, बॉलिवूडमधल्या पण केसेस आहेत, आणि क्रिमिनॉलॉजी आणि क्रिमिनल जो अँगल असतो तो आम्ही बारकाईने हाताळतो. आमच्याकडे हायकोर्टला माझ्याकडे अपील असतात, मर्डरचे, फाशीचे अपील असतात. तर आम्ही बारीक बारीक गोष्टी त्यात पाहतो, बारीक बारीक गोष्टी त्यात. जर त्याला शिक्षा लागली असेल तर त्याला कसं सोडवायचं, कुठे लॅकून यायचंय, किंवा काय असायला पाहिजे, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन कसं असायला पाहिजे, याचा एकदम पार आम्ही अभ्यास करतो. ठीक आहे, गोळी लागली तर कशी लागली ती गोळी, कुठून बाहेर पडली पाहिजे, त्याचा अँगल काय असेल, किंवा तो अँगल कसा सेट केला असेल, किंवा अशा अँगल सेट केला ती गोळी अशीच निघेल का, इथपर्यंत आमचा बारकाईने अभ्यास असतो. बॅलिस्टिक रिपोर्ट, बॅलिस्टिक हे हे शास्त्र आहे, ह्याचा अभ्यास केलेला असतो. मेडिकल बाबत जे फॉरेन्सिक मेडिकल असतं, की कुठल्या औषधाने त्याचे काय इम्पॅक्ट होतील, याचा बारीक अभ्यास करावा लागतो. किंवा जो मृत्यू झाला तर तो मृत्यू कशाने झाला, कसा झाला असेल, किंवा काय झाला असेल, याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. आणि हा सगळा क्रिमिनॉलॉजीमध्ये आहे, मेडिकल एव्हिडन्समध्ये येतो. तर हा जो त्यांचा जो मृत्यू झाला, अजित पवारचा मृत्यू जसा झाला, त्याच्या अगोदर रोहित आर्याचा मृत्यू झाला होता. ते देखील मी त्यावेळेस देखील मी असा संशय व्यक्त केला होता. अजित पवारांचं हा झाला क्रिमिनॉलॉजीचा भाग, कायद्याचा आणि मेडिकल सायन्सचा तो भाग. त्यांची पार्श्वभूमी अशी आहे, त्यांची कारकीर्द जी होती ते 2-3 वेळा ते मुख्यमंत्री होण्याचा, उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परत सोडून इकडे आले वगैरे वगैरे. प्राईम मिनिस्टरने त्यांच्या बाबतीत जे म्हटलं होतं की 72,000 करोडचा घोटाळा, चक्की पिसिंग, आपले मुख्यमंत्री बोलले ते ह्यांना जेलमध्ये टाकू वगैरे वगैरे, चक्की पिसिंग, असं बरंच त्यांचा ब्लॅकमेल प्रकार झाला. 6 महिन्यापूर्वी पार्थ पवार यांचं पुण्यामध्ये जमीन घोटाळा प्रकरणामध्ये त्या लँडची त्या बाबतीत 16 कोटीच्या त्या स्टॅम्प ड्युटीच्या ऐवजी 300 कोटी भरले, आणि त्या लँडचा जो काही प्रकार झाला तो तिकडे पुण्याला, तो कुठल्या भिगवण पोलीस स्टेशनला, शिक्रापूरला काहीतरी गुन्हा नोंद आहे कुठेतरी, त्या संदर्भाचं प्रकरण अजून हायकोर्टात चालू आहे. हा घोटाळा, ते घोटाळे त्यांची बाहेर काढले गेली मधल्या काळामध्ये. घोटाळे सगळेच करतात, सगळे मिनिस्टर करतात, सगळ्यांचे. अशोक चव्हाणांचं आलं, आदर्श घोटाळा बरं झालं, छगन भुजबळांचं आलं बरं झालं. तर अशा प्रत्येकाचं काय ना काय. भावना गवळी आहे, त्यांचं पण ते मध्ये ईडीचं चालू झालं. मी ईडीवर पण केस केली होती, तुला माहिती आहे, ईडीवर केस केलेली तू ऐकलं नसेल तू. मी तो पहिला मुद्दा क्लिअर करतो. काय आलं, हे सरकार जे आता हे स्प्लिट झालं, शिवसेना स्प्लिट झाली, शिंदे सरकार वेगळं झालं, शिंदे गट वेगळा झाला, उद्धव ठाकरे गट वेगळा झाला, आणि बीजेपीने यांना ब्लॅकमेल करण्याकरता म्हणजे ईडीचा वापर केला. ईडीचा वापर कसे करतात हे कोर्टाने म्हटलेलं आहे. ते जे त्या शिवसेनेमध्ये आहेत त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या ईडीने, त्या नोटिसा काढल्या आणि त्यांची चक्र चालू केल्या. मग त्यांनी काही भीतीपोटी उद्धव ठाकरे गट सोडून त्या शिंदे गटामध्ये गेल्या. शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांची इन्व्हेस्टिगेशन बंद झाली. ठीक आहे, काही बीजेपीत गेले. म्हणजे हे जे केलेलं आहे हे काय त्यांचा गट फोटावा म्हणून केलंय, बीजेपी जावं म्हणून केलंय, कशा करता केलंय. मग हे यांचा संशय व्यक्त केला गेला होता. संजय राऊतच्या विरुद्ध तसं केलं गेलं, भावना गवळी आहे बरंच ह्याच्यामध्ये. याच्या अगोदर आरे खानचं पण प्रकरण झालं, त्यामध्ये त्या समन्स काढले गेले होते त्या दीपिका पादुकोणला. तो वेगळा विषय, तो नंतर मी घेईन, मी सांगेन तुला. तर ह्या प्रकारे ते नोटिसा काढतात आणि तिकडे गेल्यानंतर शांत बसतात. तर मी याचिका दाखल केली बॉम्बे हायकोर्टला ईडीच्या विरुद्ध. त्यांना नोटीस काढली आहे की हे जे तुम्ही यांच्यावर जी कारवाई केली, या कारवाईचं पुढे काय झालं, यांना अटक केली, यांना डिस्चार्ज केलं का, यांच्यावर चार्जशीट दाखल केली, याचं केलं काय, का सरकारच्या सांगण्यावर तुम्ही तात्पुरतं यांना बोलवता, तिकडे गेले की शांत बसा, आणि परत गेले की डोक्यावर टांगती तलवार ठेवता. याबाबतचं काहीतरी झालं पाहिजे, आणि म्हणून तुमच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. ईडीवर कारवाई करा म्हणून आम्ही याचिका दाखल केली.
तर हे सगळं पॉलिटिकल असतं असं. तर आता हे परत इकडे येतो. तर अजित पवारांचं जे झालं त्याच्या मागे मग ईडीची त्यांना धमकी दिली गेली होती. हो. ठीक आहे. आणि ते चक्की पिसिंगचा 72,000 करोडचा तो विषय. रिसेंटली त्यांनी काय सांगितलं की 330 करोडचा घोटाळा मंत्रालय झाला होता. इरिगेशन स्कॅम मध्ये 330 करोडचा घोटाळा झाला होता. त्या सगळ्या फायली त्यांच्याकडे आहेत आणि तो हा सगळा घोटाळा बाहेर काढला. 110 करोडचा खर्च असताना ह्यांनी 330 करोड कसा दाखवला. या फाईली घेऊन ते त्यांच्याकडे ठेवल्या होत्या आणि त्यांनी 2-3 वेळा वक्तव्य केलं. मला असं वाटलं की सरकारला यांच्यामुळे फार डोकेदुखी झाली. मग हे विलिनीकरणाचं पण काहीतरी होतं ना, की अजित पवार शरद पवार पक्ष ते येतो ना, हो तिकडे येतो ना ते एकाच वेळी सगळं घडलं. त्या फाईली वगैरे त्यांचं जस्ट अगोदर स्टेटमेंट आलं होतं आणि फडणवीसांनी पण कुठेतरी सांगितलं म्हणे की 15 तारखेनंतर हे बोलणार नाहीत. ठीक आहे. आणि हे सरकारमध्ये आपापसात खतखत चालू होती. ठीक आहे. शिंदे गटाचं वेगळं चालू आहे, ह्यांचं वेगळं चालू आहे, ह्यांचं आता काय आपण ते माहित नाही नेमकं, पण यांची खतखत चालू होती. ह्यांचं कुठे विलिनीकरणाचा विषय चालू होता. तर अजित पवार एकत्र येतात, आचार्य सोडून जातात किंवा त्यांचं 72,000 करोड किंवा पुण्याचं ते पार्थ पवार यांचं तो जमीन घोटाळा किंवा ते अजून 330 करोडचं प्रकरण बाहेर काढतो असं त्यांनी वक्तव्य केलं होतं ओपनली. मग कुठेतरी असं वाटायला लागलं यांना संपवलं तर आहे ना. दुसरी गोष्ट हा मुद्दा म्हणजे त्याचं कारण रिझन मेन ते. दुसरी गोष्ट ही ज्या फ्लाईटने ते गेले होते, ही जे फ्लाईट गेलं त्याचं ज्या पद्धतीने फ्लाईट पडलं खाली, जो हादसा झाला, जो अपघात झाला, हा एकदम विचित्र अपघात झाला. ठीक आहे. तू कधी एअरपोर्टला गेला असेल तर आपलं स्क्रुटिनी हे होतं, पूर्ण चेकअप होतं. कसं आपली बॅग चेकअप होते, आपला बेल्ट चेकअप होतो, शूज काढायला सांगतात, घड्याळ पण काढायला सांगतात. ठीक आहे. संपूर्ण चेकअप होतं आपलं. तर मग जेव्हा हे प्रायव्हेट प्लेनने जेव्हा जातात ते पण एअरपोर्टवरून जातात ना, किंवा काहीतरी असेल ना चेकअप सिस्टम असेल ना, त्यांचं प्लेन पण चेकअप करतात. तुला माहित असेल मागे उडान हा पिक्चर आला होता सूर्या ऍक्टरचा. ती खरी स्टोरी आहे. ती डेक्कन एअरवेज कशी इस्टॅब्लिश झाली आणि त्या डेक्कन एअरवेजला की लॉसमध्ये जावी किंवा त्याला नुकसान पोचव म्हणून विरोधकांनी त्यावेळेच्या त्या डेक्कन एअरवेजच्या त्या प्लेनमध्ये त्या लिकेज क्रिएट केला होता. हा, तुला माहित असेल बघ ती स्टोरी, त्यात पण दाखवलेलं आहे. तर त्या डेक्कन एअरवेजचा जो जवळचा त्यांचा इंजिनियर होता, जवळचा खास माणूस होता, त्याला ब्राईब देऊन त्यांनी ते लिकेज ठेवलं होतं त्यामध्ये, जेणेकरून ते प्लेन पडावं, क्रॅश व्हावं आणि माणसं मारावं, त्याचं नाव खराब व्हावं. तर हे वेळेस उघडकीस आलं. त्या इंजिनियरने मग ते कबूल केलं की मी हो केलं म्हणून, लिकेज ठेवलं म्हणून, आणि ती चोरी पकडली गेली. म्हणजे तो पकडलं गेलं ते. पण हे पकडल्यानंतर हे इस्टॅब्लिश झालं की विरोधक या बाबतीत हे सगळं करू शकतात. जर हे प्लेन जर त्यांचा अपघात होतो, जसं गोपीनाथ मुंडेंचा दिल्लीमध्ये अपघात झाला, त्याची अजून चौकशी झाली नाही. तर विजय रुपानी मागच्या वेळेस अहमदाबादमध्ये जो अपघात झाला त्याच्या पुढे काय झालं नाही, त्याचं काही कळत नाही. विमान अपघात हा सगळ्यात बेस्ट वे एखाद्याला म्हणजे मला असं वाटतं की मृत्यू घडवायचा असेल, विमान अपघात जो आहे विमानाचा तो बेस्ट आहे. कारण का, तुम्ही बॉडी बिल्डर, तुमचे बॉडीगार्ड जरी असले, तुमचे स्क्वॉड जे असतात ना बाउन्सर, ते पण सगळे वरून एकाच वेळी खाली पडतात. त्यामुळे वाचायला कोण नसतं, कोण वाचत नाही. त्यामुळे हे काहीतरी ह्या सगळ्या पार्श्वभूमी विमानाचं चेकअप झालं नसेल. आणि जे आता तुम्ही बघितलं त्यांचा पायलट दारू वगैरे पिला वगैरे त्याबाबतच्या बातम्या येतात वगैरे. तर हे जेव्हा विमान उडतं ह्याचं चेकअप होत नाही का पहिलं? विमान ज्या पद्धतीने खाली पडलं, एका साईडला खाली पडलं, म्हणजे त्यात काहीतरी दोष झाला होता, तुम्ही ते चेकअप नाही केलं. आता रोहित पवार आता ते नंतर आले, 1 महिन्याने जागेत आले, ते म्हणतात की आता हो त्यात 5-6 माणसं, 5च होती, 6वा माणूस कुठे गेला वगैरे वगैरे. आता तपासाचा विषय. पण असा जेव्हा ते त्यांच्याकडे फाईल होती 330 कोटीचा घोटाळ्याची जी फाईल होती, ते फाईल घेऊन फिरत होते आणि अशा पार्श्वभूमीवरती यांचा मृत्यू घडून आलाय. हा जो मृत्यू घडून आला याची कुठेतरी चौकशी होणं गरजेचं आहे. हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात त्यावेळेस आले सकाळी, आणि सगळं डोक्यात कॅल्क्युलेट झालं की असं त्यावेळेस घडलं होतं, या सगळा प्रकार आहे. आणि नेमका हेच कारण असं, हा त्यांचा घातपात झाला असा, त्यांना पाडलं असेल. आता तू बघितलं असेल हे सगळं प्रकरण होतंय. रोहित पवार त्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला कुठेतरी गेले होते गुन्हा दाखल करायला. हाच गुन्हा दाखल करायला कोणाचे गेलेत? जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ते. त्यांची पत्नी सध्या उपमुख्यमंत्री आहे. तिकडचा IPS म्हणतो जा गुन्हा घेणार नाही, गुन्हा दाखल करून घेणार नाही, अशी एवढी हिंमत होते. प्रवीण मुंडे त्या ठिकाणी IPS आहे. नंतर त्यांनी असं स्टेटमेंट दिलं पोलिसांनी की आम्ही म्हणजे दखल घेतली त्यांच्या गुन्ह्याची. असं नाही, कुठे घेतलं? नाही घेतलं. पण नंतर बोलत काय ते मला माहित नाही, पण त्यावेळेस जे बोलले आम्ही तुमचं गुन्हा दाखल करून घेणार नाही. एखाद्या IPS अधिकाऱ्याची महाराष्ट्रातील मंत्र्याच्या मृत्यूबाबतची चौकशीबाबत जर कोण त्यांची नातेवाईक, त्याचा भाचा पुतण्या जोर कंप्लेंट करतोय, तर हे स्टेटमेंट कसं करू शकतात?
याचा अर्थ ह्याचा ह्या IPS चा आका कोण आहे, त्याचा गुरु कोण आहे किंवा बॉस कोण आहे, हे कोणाच्या इन्स्ट्रक्शन देतो तिथे पोलीस स्टेशनला आला. तो का आला? त्यावेळी FIR लिहिला जात होता, तयारी चालू केली होती त्यावेळेस, पण त्यांना मध्येच थांबून त्यांचं FIR दाखल नाही केला. त्यामुळे कुठेतरी संशयाची सुई जी आहे ना, जी तेव्हा मी रेज केला होता प्रश्न, तो कुठेतरी आता खरं होतंय. हे खरं साबित व्हायला लागलंय आणि आता नवीन नवीन गोष्टी बाहेर पडत आहेत. त्यांचं कोण पायलट कोण दिसला वगैरे वगैरे वगैरे, पण काहीतरी याच्यामध्ये गौड बंगाल आहे हे मला त्याच वेळेत ते कळलं होतं आणि माझ्या अनुभवाच्या आधारे मला असं वाटलं म्हणून मी ते लगेच त्यावेळेस मी माझा संशय व्यक्त केला, माझा डाऊट रेज केला की हा घातपातच आहे. त्यामुळे ह्याला कुठेतरी चांगलं असं वळण मिळालं पाहिजे की योग्य ती चौकशी व्हायला पाहिजे आणि कारवाई देखील व्हायला पाहिजे याच्यामध्ये. याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल सुद्धा सामील आहे अशा सोशल मीडियावर चर्चा आहे. मी असं कोणाचं स्टेटमेंट ऐकलेलं नाहीये, पण आपण जेव्हा काही रील बघतो काही बघतो त्याखाली जे कमेंट्स आहेत त्या म्हणजे ते एव्हिएशन मिनिस्टर सुद्धा होते एका काळात, म्हणून त्यांच्यावर सुद्धा डाऊट आहे. तुम्हाला काय डाऊट आहे का त्यांच्यावर? असं आहे सिद्धेश, आपल्या सहकारी जर त्याला काही झालं, त्रास झाला किंवा काही गोष्ट झाला असेल, तर मित्राचं कर्तव्य आहे किंवा त्यांच्या बॉसचं कर्तव्य आहे याची चौकशीची मागणी करणं. ते अजिबात याबाबत मागणी करत नाहीये. ठीक आहे, आपल्या घरातलं मूल किंवा सहकारी जो काय असतो त्याला जर कुणी काही झालं किंवा अपघात झाला तर चौकशीची मागणी करायला जे आपल्या मनातून असं वाटलं पाहिजे तसं यांच्याकडून कधी झालेलं नाही. त्यामुळे जे चौकशीची मागणी करत नाही की ह्यांना चौकशी नकोय, पण ह्यांना चौकशी का नकोय हा विचार लोकांनी जनतेने करायला पाहिजे. ह्याला का चौकशी नकोय? बरं, ह्यांचं तुम्हाला दुःख झालं नाही का? तुमचा सहकारी गेला, ज्यांनी तुमच्या बरोबर एवढं सरकारमध्ये तुम्ही सरकार स्थापन केलं, राज्य केलं, तुम्हाला कधी वाटत नाही का की यांची चौकशी व्हायला पाहिजे? त्यांच्या पत्नी आता त्या उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत, त्या देखील मागणी करत नाही. मग याच्या पाठी काहीतरी गौड बंगाल असेल का बरं? एवढा मोठा नेता, महाराष्ट्राचा नेता जो होता, बोलणारा नेता होता, डॅशिंग नेता होता तो. मी काय रोहित यांच्या राष्ट्रवादी पक्षात मी नाहीये, मी कुठल्याच पक्षात नाही, पण तरी आम्हाला जे समजतं, आमची राजकीय जी समज आहे आमची आणि क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये जी समज आहे त्या आधारे आम्हाला जे वाटलं ते आम्ही बोललो आणि तसं ते व्हायला पाहिजे. बऱ्याचदा असं घडलेलं आहे, आम्ही जे बोललो ते खरं पण झालंय या सगळ्या गोष्टी. तसं रोहित आर्याच्या पण प्रकरणामध्ये झालं होतं. रोहित आर्याच्या प्रकरणामध्ये देखील आम्ही ज्या पद्धतीने त्याला मारलं, तो एन्काउंटर नाही, तो मर्डरच आहे. एन्काउंटर करताना गोळी पायात मारली असती पहिली. जर तो अग्रेसिव्ह मोडमध्ये आला किंवा तो तुमचा हमला करणार असेल, तुमच्या जीवाला धोका होणार असेल किंवा इतरांच्या जीवाला धोका होणार असेल, अशा वेळेस तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी त्याला पहिलं तुम्हाला हातबल करावं लागतं. हातबल म्हणजे त्याला इंज्युर्ड करावं लागतं, इंज्युर्ड करून त्याला खाली पाडावं लागतं जेणेकरून तो डिझेबल होईल, हातबल होईल, कोणालाही इजा करणार नाही. तसं न करता तुम्ही डायरेक्ट चेस्टमध्ये गोळी कशी मारू शकता किंवा त्या डोक्यात गोळी कशी मारू शकता? तुमचं त्या ठिकाणी कुठलीही इतर गोळ्या मिस फायरच्या कुठल्याही तुमच्याकडे असं काही ते नोंद नाहीये किंवा तसं काही झालेलं नाही तिकडे. त्यामुळे जर एखादी गोळी त्याला मारली पायाला, ती मिस फायर झाली किंवा अजूनही गोळी मारली इतर ठिकाणी, ती मिस फायर झाली आणि मग नंतर चेस्टमध्ये लागली किंवा डोक्यात लागली, तर समजू शकतो एकच गोळी तुम्ही मारताय, सर्व डोक्यात मारताय, त्यामुळे तो मर्डरच येतो. त्याबाबत देखील आम्ही याचिका दाखल केली हायकोर्टला, आम्ही ह्युमन राईटला आम्ही कंप्लेंट दाखल केली, त्याबाबत चौकशी होऊन त्याचा अहवाल मागवणं चालू आहे आणि सुनावणी चालू आहे. त्यामुळे ह्युमन राईटला देखील असं वाटलं रोहित आर्याच्या केसमध्ये हा कुठेतरी हा घातपात आहे, हा खूनच आहे आणि त्यामुळे दखल घेतली. रोहित आर्याच्या केसमध्ये त्यांनी दखल घेतली आणि सर्व जे अधिकारी आहेत त्यांना नोटीस काढलेल्या आहेत, त्याची सुनावणी चालू आहे. आता अजित पवारांच्या केसवरती जर आलो पुन्हा, तर त्यांच्या बाबतीत मला काय करावं असं मला म्हणजे वाटलं तरी पण मला करणं योग्य नाही. का? याचं कारण असं आहे, त्यांच्या पत्नी स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, मुलं त्यांची राजकारणामध्ये आहेत, कुठली खासदार आहेत, कोणी आमदार आहेत, त्यांची फॅमिली सक्षम आहे सगळ्या गोष्टी करायला. पण तरी देखील सरकारमधले जे लोक आहेत ते त्यांना हे करून देत नाही, हे होऊ देत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता जनता समक्ष सक्षम आहे सगळ्या गोष्टी समजायला. त्यामुळे मला जास्त त्याबाबत बोलणं बरोबर नाही होणार आहे. मला तुमच्या आयुष्यातली कोणती बेस्ट केस सांगा ना, म्हणजे तुम्हाला वाटतं की यार ही केस खूप भारी होती किंवा मी जे काही काम केलं ना याच्यामध्ये असं काही. तुला संजय दत्तची केस माहिती आहे? कोणती नेमकी? संजय दत्तला टाटाच्या केसमध्ये आत्महत्या टाकलं होतं, तर त्याला पण सरकारने एकदम मस्त विचित्र अशी मदत केली होती त्यावेळेस. संजय दत्तच्या केसमध्ये त्याला टाटामध्ये शिक्षा झाली, त्याला परलोक वगैरे मिळत नव्हतं. मग त्यावेळी जे राजकारणी लोकांनी त्याला काय मदत केली असेल ती केली. त्याचे वडील सुनील दत्त होते, ते खासदार होते. मग त्याची जी 6 वर्षावरून जी शिक्षा होती, त्याला जे परल वगैरे पाहिजे होता, परल आणि जे असतं ना फरलो, त्यात तो पात्र होण्यासाठी त्याला शिक्षा 5 वर्षाची होणं गरजेचं असतं. ठीक आहे, मग हे सुप्रीम कोर्टात गेले, संजय दत्त सुप्रीम कोर्टात गेला आणि ती शिक्षा 5 वर्षावर आणली. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टाने केलं ते कोर्टाचा निर्णय, त्याला आपण काय बोलत नाही. मग तो 5 वर्ष झाल्याच्या नंतर तो पॅरोलसाठी आणि फरोलसाठी तो पात्र झाला. 1 वर्षाची ऐवजी 5 वर्ष केली त्याला. ठीक आहे,
ते झाल्याच्या नंतर तो लगेच बाहेर आला. पेरोलवरती कधी बाहेर यायचा, कधी फर्लोवरती बाहेर यायचा. हे सगळं होत असताना जेव्हा तो जेलमध्ये होता त्यावेळेस त्याने चांगलं काम केलं आतमध्ये आणि त्या कामाचा रिपोर्ट बनवला यांनी आणि चांगल्या वागणुकीवरती त्याचा प्री मॅच्युअर रिलीज गेलं होतं. अच्छा. आणि मग हे जे रिलीज होतं त्याचं प्री मॅच्युअर हे आम्ही चॅलेंज केलं होतं हायकोर्टला. त्यावेळेचा माझा एक पक्षकार होता, तो पण जेलमध्ये होता. त्याला खोट्या केसमध्ये आतमध्ये टाकलं होतं. त्याने मला आला असं हे माझं आहे, हे माझं पण गुड बिहेवियर आहे आणि ह्याचं गुड बिहेवियर आहे. ह्याने काय काम केलं याचा रिपोर्ट सरकारने सादर करावा. आतमध्ये राहून ह्याची गुड बिहेवियर कशी काय झाली याचे सादर करावं. हे माझं गुड बिहेवियर आहे, याचा सगळा हा आलेख आहे. मग सरकारला आम्ही धाडं धरलं. आम्ही बॉम्बे हायकोर्टला ती याचिका दाखल केली होती. मग सरकारला कोर्टाने एकदम लेफ्ट राईट असे आसूड उडलेत. याच्यामध्ये कसं काय तुम्ही कॅल्क्युलेट केलं, याला का प्री मॅच्युअर रिलीज केलं. बरं, याच्याकरता ह्याला लवकर सोडण्यासाठी सरकारने त्यांचे GR काढलेत विशेष. GR काढून याला मदत केली गेली होती. त्यामुळे हे प्रकरण आम्ही केलं या संदर्भात. पण शेवटी न्यायालयाने पुढे काही फारसं काही केलं नाही. त्यानंतर मॅटर ती जी होती याचिका ती संपली आणि मग पुढे ते प्रकरण निवळलं ते प्रकरण. त्यामुळे ह्या केसमध्ये मला खूप मजा तर खूप आली त्या केसमध्ये. असे बरेच केसेस आहेत. त्यानंतर आमचं एक नाना पाटेकरचं एक प्रकरण होतं. तरुषी जाताना तिला 2008 साली तिला सेटवर असताना त्याला छेडछाड केलं गेलं वगैरे असे तिचे ते आरोप होते. ते प्रकरण मी दाखल केलं 2018ला. मी स्वतः जाऊन दाखल केलं. आणि मी टू मुवमेंट जी होती भारतातली ती भारतात आणणार मी जनक आहे भारतातला. त्यामुळे तिला सपोर्ट करून हे सगळं राबवणारा मी होतो त्यावेळेस भारतातले हिची केस दाखल झाल्यानंतर, तरुषी दत्ताची केस दाखल झाल्याच्या नंतर 30 वर्ष जुने ज्यांच्यावर अपराध झाले, आरोप झाले किंवा ज्याच्यावर अत्याचार झाले अशा महिला पुढे आल्या. बरोबर. एका महिलेने तिचं नाव घेत नाही, त्याने आलोकनाथवरती 30 वर्षापूर्वी प्रेम प्रकरणामध्ये तिच्यावर बलात्कार केला वगैरे वगैरे असे आरोप केले होते. तिने देखील मला संपर्क साधला. मग तिचा देखील गुन्हा दाखल केला होता. पण त्या केसमध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आलोकनाथनं. त्यांना संस्कारी बाबू म्हटलं जातं आपल्या इकडे. तर त्या संस्कारी बाबूवरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तर ते असे अनेक प्रकरणं बाहेर आले. मग आम्ही एक कलाकार जे होते मराठी हिंदी जे ऍक्ट्रेसेस होत्या, मॉडेल होत्या, रवीना टंडन, हिमानी शिवपुरी आणि बऱ्याचशा अशा महिला कलाकार ज्या स्टार होत्या, त्यांनी कार्यक्रम ठेवला या संदर्भात, मीटूच्या संदर्भात. तो NM कॉलेज जे आहे विलेपार्ल्याला, तिथे बरेचसे सगळ्या एकदम टॉपचे स्टार्स हिरोईन आल्या होत्या. आणि आम्ही मग तो NDTVला बी कार्यक्रम केला होता. त्यांनी प्रत्येकाने अनुभव सांगितला की काय काय झालं यांच्यावरती. एक माझा नाम करीन मी नावाची ती आहे बघा, ते युट्यूबला पण आहे अवेलेबल. तिने सांगितलं तिला एक कलाकार आहे, कोरिओग्राफर आहे, त्याच्या घरी बोलून त्यांनी तिला काय काय करायला सांगितलं, तिचे कपडे काढायला सांगितले, मला बघू दे तू कशी दिसते, मग तुला घ्यायचं का नाही घ्यायचं, कपड्यावर बिना कपड्याची तू कशी दिसते मला बघायचंय, मग मी टेस्ट करणार आणि मग तुला मी तिकडे रोल देणार. अशा प्रकारचं असे ते अवेलेबल आहे सगळं, ते युट्यूबला पण अवेलेबल आहे. हा प्रकार त्यावेळेस होत होता. ते कास्टिंग काउच वगैरे किंवा हे सगळं होतं. म्हणजे मी टू मुवमेंटमुळे हे सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. त्याला जास्त नंतर मग काही ते 5-6 वर्षात थोडं निवळलं, पण ह्या सगळ्या बाहेर पडलं सगळं नंतर. हे म्हणजे आपण जे पाण्यात हलवल्यानंतर सगळं ते खालचं जी घाण असते ती सगळी वरती येते, ते ढवळायचं काम आपण केलं, मी केलं ते. तर असं बराच हा प्रवास आहे हा. तर चालूच आहे निरंतर अजून. तर आपण हे झाल्याच्या नंतर हा वासेपर, गँग्स ऑफ वासेपरचा जो चित्रपट होता त्याचा तो अनुराग कश्यप ह्याचं एक प्रकरण, जुनं प्रकरण होतं. त्याच्या एक पायल घोष नावाची आमची ऍक्ट्रेस आहे, माझी क्लायंट आहे. तिच्या बाबतीत देखील असं तिला रोल देतो किंवा काय देतो असं बोलून वगैरे तिच्यावर तो बलात्कारचा प्रयत्न झाला त्यावेळेस, अनुराग कश्यप. मग आम्ही तो गुन्हा दाखल केला, अजून तिकडे पेंडिंग येतो ते पोलीस स्टेशनला. ह्याला वर्सोवा पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे. नाना पाटेकरचा जी केस होती ती ओशिवाराला पेंडिंग होती. तर त्याचं त्या कोर्ट कचेरी चालू आहे. नंतर डिफॉर्मेशनचे केसेस वगैरे फाईल आहेत एकमेकांच्या विरोधात, चालू आहे सध्या हे सगळं. हे दिव्या शिंदेचं काय प्रकरण आहे? म्हणजे मला काही कळलं नाही. म्हणजे कळलं नाही ह्याच्यासाठी कारण दोन प्रवाह आहेत. म्हणजे तिच्या बाजूने बोलणारे सुद्धा बरेच आहेत, तिच्या विरोधात बोलणारे सुद्धा बरेच आहेत. काय नेमकं घडलेलं असं आहे की दिव्या शिंदेला बिग बॉस म्हणून काढून टाकला. पण ती ज्या दिवशी काढलं त्याच्या 4 दिवस अगोदर तिच्या बाबतीत असा प्रसंग घडला की दिव्या शिंदे जी आहे ही दलित समाजातील मुलगी आहे, शेड्यूल कास्टची मुलगी आहे आणि ती आंबेडकरी विचाराची आहे. आणि तिच्या विचाराशी प्रभावित होऊन तिला बिग बॉस मध्ये एंट्री दिली जेणेकरून तिचे विचार तिने मांडावे.
त्या कार्यक्रमात जेव्हा ती परखडपणे आपलं मत मांडायची आणि इतरांना ते हवी व्हायचं ती इतरांवरती, त्यामुळे ती जे आयोजक होते त्या बिग बॉसचे, तिला कोंबडी, तिला कधी पोपटपंची असे तिला ते काय म्हणतात ते संबोधन करून तिचं ती मीडियामध्ये बाहेर चालवलं. तिला त्याची कल्पना नव्हती. तर एखाद्या व्यक्तीला असं पोपटपंची किंवा तू कोंबडी आहे असं जर कोणी म्हटलं तर ते मान आहे की सन्मान आहे? तर आम्ही पोलिसांना मी त्यावेळेस जाऊन म्हटलं, सर तुम्हाला मी कोंबडा म्हटलं तर तुम्हाला चालेल का? तुम्ही कोंबडा आहात. तर त्यांना राग आला. तर म्हटलं तसा राग तिला आला. ठीक आहे, मी उद्या तुम्हाला डुक्कर म्हटलं तर तुम्हाला चालेल का? कोंबडा आणि डुक्कर पशु आणि पक्षी, तर तुम्हाला चालेल का? तुम्ही डुक्कर आहात असं म्हटलं तर नाही चालणार ना म्हटलं. तर तुम्हाला राग आला ना? नाही, ते मला म्हणाले तुम्ही मलाच का बोलता असं, माझं नाव कशाला घेता? अरे मग हिचं पण नाव घेतलं ना त्यांनी. जसं तुम्हाला राग आला तसं तिलाही राग आला. तिचे जे फॉलोअर्स आहे त्यांच्या समोर हिची प्रतिमा डागाळली गेली ना. तर हा जो कोंबडी बोलणं हा जो प्रकार आहे तो अपमानित करणार आहे एका दलित महिलेला, बलीच्या बद्दल बोलणं. त्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही तिकडे प्रयत्न करतोय. तर बहुतेक आज उद्या हा गुन्हा दाखल होईल. पण ती आतमध्ये असताना तिच्या विचारांची तलवार जी आहे लेखणी, त्याबाबत ती बोलत होती. तर माझ्या तर तलवार आहे आणि ती विचाराची तलवार आहे आणि लेखणी आहे, याबाबत तिने भाष्य केलं. तर असं भाष्य हे तलवारीबाबतचं ऑफेन्सिव्ह आहे, त्याला सहन न करणार आहे आणि आतमध्ये संविधानाबद्दल बोलायचं नाही असं त्याला सांगितलं गेलं. आणि त्यामुळे तिचा आतमध्ये जो वाद झाला या तलवारीच्या विषयावरून की तिने धमकी दिली वगैरे वगैरे, आणि मग बिग बॉसच्या नियमाप्रमाणे तिला काढून टाकलं त्यात. पण त्यांनी त्याला ते स्पष्टीकरण नाही करून दिलं की तलवार ही कसली आहे. ही तलवार आहे विचारांची. प्रत्यक्ष कधी बघितलं का आपण तलवार घेऊन बाहेर जातो, कोणाला मारतो का? ती शिक्षित मुलगी आहे, ती ग्रॅज्युएट आहे, ती पोस्ट ग्रॅज्युएट आहे, लॉची पण स्टुडंट आहे. ती कशाला अशी बोलेल कोणाला? तलवारीची भाषा तर करणार नाही. जर भाषाच करायची असेल तर बॉम्बची करेल, बॅलिस्टिक मिसाईलची करेल किंवा असं काहीतरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं करेल. जुन्या राजा महाराजांच्या काळातल्या त्या तलवारीची कशाला भाषा करेल? त्यामुळे त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढून तिला बाहेर केला. आणि तो तिचं बाहेर काढणं हे देखील ऑफेन्स आहे. त्यामध्ये त्याला तिची बदनामी करून जे बाहेर काढलं ते आतमध्ये असताना ती पोपटपंची, कोंबडी वगैरे असं काय काय बोललं, हा वाद झालेला आहे. आणि त्यामुळे ती सक्षम आहे त्या बिग बॉसच्या जे ऑर्गनायझर आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला. तर हा असा प्रकार झालेला आहे. आणि त्यामुळे काही लोकांना माहित नाही, तू मगाशी म्हणाला की काही लोक तिच्या बाजूने बोलतात, काही लोक ती, पण एखाद्याला मी म्हटलं तू डुक्कर आहेस तर चालेल का? बरोबर. डुक्कर हा सन्मान आहे किंवा अपमान आहे? हा. तिला कोंबडी म्हटलं तर कोंबडी हा सन्मान आहे का अपमान आहे? तर आपण कॅज्युअली बोलणं वेगळं, पण तिला असं स्पेसिफिक बोलणं कोंबडी म्हटलं तर रागच येणार आहे. ती शिक्षित आहे, शिकलेली महिला आहे, तिला तिचं नाव असताना, दिव्या नाव असताना तिला कोंबडी का बोल म्हणाले तुम्ही? तर हा विचार करण्याचा विषय आहे. जसं पोलीस अधिकाऱ्यांनी मी म्हटलं तुम्हाला कोंबडा म्हटलं तर चालेल का? उद्या ते लिहिलं समजा हा PI कोंबडा, हा API कोंबडा, चालेल का? नाही चालणार ना. तुम्हाला पद दिलं, तुम्हाला नाव दिलेलं आहे, तुम्हाला सन्मानाने तुम्हाला पुकारलंच पाहिजे. त्या अनुषंगाने आमचा हा स्टँड होता, आमचा स्टँड आहे हा, आणि त्याप्रमाणे आम्ही चाललोय पुढे त्यामध्ये. माझा एक थोडासा गंभीर प्रश्न होता. खरं तर हा मला नाही पडलेला. मी जेव्हा काही सिनेमे पाहिले, कोर्टा संदर्भातले सिनेमा असतात ना, कोर्टरूम ड्रामा, तेव्हा असा एक प्रश्न आला. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे एका सिनेमामध्ये, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की कोर्ट जे देतं तेच न्याय, किंवा एखादा विक्टीम आणि एखादा हा असेल मर्डर असेल समजा, तर मर्डरला जरी न्याय म्हणजे हा जरी हे झाला, काय म्हणतात त्याला, सुटला, निर्दोष सुटला, तरी हा कोर्टाचा न्यायच आहे. मग नेमका न्यायाची डेफिनेशन काय आताच्या काळात हे कळत नेमकं? न्याय जो असतो ना, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याला आपण न्याय म्हणायला पाहिजे. न्याय अन्याय. कोर्ट आपल्याला निवाडे देतं. निवाडे जे असतात ना ते तथ्याच्या आधारे आणि जे कागदोपत्री किंवा काही साक्षी पुरावे असतात त्या आधारे निवाडे दिले असतात. तर प्रत्येक निवाडा हा न्याय नसतो. निवाडा जो जजमेंट असतं ना, जजमेंट म्हणजे प्रत्येक न्याय नसतो. तो कधी कधी चुकीच्या तथ्याच्या आधारे असतो, कधी कधी प्रॉसिक्युशन केस असते, पोलीस जाणून बुजून पुरावे सादर करत नाही, कधी कधी रेपच्या केसमध्ये पुरावे सादर केले जात नाही, त्या केस सुटतात. अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये पोलिसांना नीटचं कळत नाही, ते कायदाच कळत नाही, ते पुरावे जमा करत नाही, मग केसेस सुटतात. त्या केसेस सुटण्याकरता, केसेस कन्व्हिक्शन होण्याकरता किंवा शिक्षा मिळण्याकरता त्याचे एफर्ट्स पोलिसांनी घेतले पाहिजे. पोलीस तपास नाही करत, ते काय करतात. मी आज सकाळी माझ्या एका ACP बरोबर चर्चा झाली, त्यांना मी म्हटलं तुम्ही केसचा तपास नाही करत, तुम्ही फक्त कंप्लेंट्स करता. एखादा गुन्हा दाखल झाला तुमच्या पोलीस स्टेशनला, तुम्ही काय करता, बाबा ह्याचे कोण साक्षीदार आहेत का त्यांना बोलव, त्याची स्टेटमेंट रेकॉर्ड कर, त्याला बोलव, स्टेटमेंट रेकॉर्ड कर, काय माहिती असेल ती घे, ते सगळी चार्जशीट पेपर सगळे लावतात
की चार्जशीट तयार करतात आणि कोर्टात सादर करतात. मला हे जरा थोडं सविस्तर सांगा, कारण तुम्ही पोलीस सिस्टम हे जवळून बघितलंय हम्म. आणि त्यातला जो भ्रष्टाचार आहे हा खूप भयानक आहे. म्हणजे खूप किस्से मी पण ऐकलेत. मला जरा सविस्तर सांगा ना याबद्दल. तुला मी मग अशी म्हणालो ना, आताच बोललो हम्म. की पोलीस सांगतात तू साक्षीदार घेऊन ये. हा. ठीक आहे. आता साक्षीदार आणायचं काम हे पोलिसांचं असतं, हम्म. फिर्यादीचं नसतं किंवा आरोपीचं नसतं. हम्म. ते फिर्यादीचं काम असतं. बरं साक्षीदार आयोचं काम असतं, फिर्यादीचं नसतं. त्याचं एवढंच सांगायचं काम असतं की त्या ठिकाणी कोण होतं. हम्म. पण त्या ठिकाणी समजा आता एखादी घटना घडली, त्या ठिकाणी तू असशील तिथे, फिर्यादी सांगितलं की बाबा सिद्धेश तिथे होता, तर सिद्धेश त्या ठिकाणी होता का नाही होता हे शोधायचं काम पोलिसांचं असतं. अच्छा. ठीक आहे. नुसतं सांगितलं तर पोलीस काय करतात, सिद्धेश होता, सिद्धेशला बोलव, स्टेटमेंट घ्या, लावून टाका फाईलला. अमुक XYZ कोणतरी घ्या, गणपतला बोलवा, त्याचं स्टेटमेंट घ्या, लावून टाका फाईल. अरे पण गणपत तिकडे होता का, सिद्धेश तिकडे होता का, मग आणि होतं काय, मग नंतर न्यायालयात जेव्हा प्रकरण चार्जशीट जाते ते गणपतला माहितच नसतं, सिद्धेशला पण माहित नसतं. ठीक आहे. ती पहिलं पोलिसांची चार्जशीट तू म्हणजे काय याला म्हणतात विटनेस हॉस्टाईल. विटनेस हॉस्टाईल होतो. तुला जर एखाद्या केसमध्ये विटनेस म्हणून तुझं नाव टाकलं, ते प्रकरण जर तुला माहितच नसेल, तू कोर्टात काय जाऊन सांगणार, मला काय माहित नाही, पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलवलं आणि मग काहीतरी विचारलं असतं, त्यांनी मी तर नव्हतो तिकडे, म्हणजे कशाला बोलवलं काय तुला माहिती येत नाही, किंवा तू नशील पण गेला तरी स्टेटमेंट तुझं बनलेलं असतं, त्यावर सही नसते आणि मग असे केसेस सुटतात. पोलिसांनी तपास करायला पाहिजे. फिर्यादीने जी माहिती सांगितली त्याला त्या सांगण्याला पुष्टी देण्याकरता त्यांनी पुरावे सादर करायला पाहिजे. ते पुरावे ते देत नाही. तर पोलीस तो म्हटला करप्शन, तर हे काय करतात, खऱ्या केसमध्ये पण असंच करतात. पैसे जर खाल्ले असेल तर साक्षी पुरावे गोळा करत नाही, विटनेस नाही, हे नाही, किंवा जर आलं तर स्टेटमेंट चुकीचं लिहितात जेणेकरून आरोपीला फायदा होईल. किंवा एखादी फिर्यादी जरी आला, खोटी केस करत असेल तर त्याच्याकडनं पैसे घेऊन खोटी केस दाखल करतात. जसं तुला सांगितलं, सिद्धेश असो ते गणपत असो, त्याची स्टेटमेंट रेकॉर्ड करून दाखल करतात खोटी केस. त्याला त्याची पुष्टी नसते, त्याला कुठला एव्हिडन्स नसतो, फक्त स्टेटमेंट असतं. मेअर स्टेटमेंट इज नॉट अ एव्हिडन्स. त्याला पुष्टी देण्याकरता कॉर्पोरेशन मध्ये इतर एव्हिडन्स लागतो, त्याला सपोर्टिंग, तो नसतो. त्यामुळे करप्शन हे इथेच चालू होतं. आता एक EOW केसेस असतात. EOW ची जी केस असते 50 करोडच्या वर असते. EOW ची जर कोणी नोटीस जरी काढली पोलिसांनी तर त्या माणसाला असा घाम सुटतो, असा लटलट कापतो. नोटीस काढण्याकरता पण करप्शन होतं. नोटीस काढायची EOW ची, इकॉनॉमी ऑफेन्स विंगची, ED मध्ये पण तेच आहे. तुम्ही एक केस दाखल केली, तुम्ही नोटीस काढता, पण नोटीस काढल्यानंतर काय होतं, काय ट्रान्झॅक्शन होतं तुमच्याबरोबर त्याचं, नंतर तुम्ही कारवाई का थांबते. तुम्ही जेव्हा नोटीस काढली याचा अर्थ काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असतं ना त्याचं, कारवाई काय थांबते. मग नंतर 2-3 दिवसाला हॅरासमेंट करणार, तिथे बसवणार. नंतर ते आर्यन खानच्या केसमध्ये झालं, ठीक आहे, 50 करोड 20 करोड का काहीतरी ते व्यवहार झाला, त्यात विटनेस वगैरे होते. ते काय होतं, पोलीस स्टेशनला NCB ला काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे. ते समीर वानखेडेकडे तपास होता आणि मग ते विटनेस, ती पूजा ददलानी, ते त्यांनी कोणाला पैसे दिले, काय दिले, सगळं ते आलंच आहे सगळं मीडियासमोर. तर असा हा प्रकार होत असतो आणि हा करप्शन आहे. आणि करप्शन अख्ख्या भारतभर आहे, सगळ्या पोलीस स्टेशनला आहे, इथेच नाहीये. तर त्यामुळे न्याय मिळत नाही किंवा अन्याय होतो. ते म्हणतात न्याय अन्यायाची गोष्ट अशी असते, तर निकाल आहे निवाड आणि पोलीस तपास आणि हे जे निवाड आहे अन्याय, या सगळ्या गोष्टी असतात. जर फिर्यादीने FIR दाखल केला तर त्यात प्रॉपर तपास होत नाही. कोर्टात गेले की कोर्ट काय करतं, त्यात एव्हिडन्स नसल्यामुळे त्याला सोडून देतात आरोपीला, आणि फिर्यादी असंच राहतो. फिर्यादीला न्याय होत नाही, त्याच्यावर अन्याय झालेला असतो. कोर्टाने निवाडा दिलेला असतो की आरोपी बेकसूर आहे किंवा निष्पाप आहेत आणि ते सोडलेलं असतं. तर असा हा न्याय आणि अन्यायाचा हा सगळा खेळ असतो आणि हा खेळ सतत चालू आहे आणि हा चालू राहणार असं. याला कुठे हे थांबवण्याकरता भ्रष्टाचार जो आहे तो संपला पाहिजे. पोलीस शिक्षित झाले पाहिजे, पोलीस ट्रेन झाले पाहिजे आणि पोलिसांमध्ये हे पोलिसांनी आत्मसात करायला पाहिजे की आपण जो सरकारचा पगार खातो, लोकांची जनतेचा पैसा खातो, याला आपण न्याय दिला पाहिजे. आपलं काम हे योग्य आणि चोखपणे आपण करायला पाहिजे, भ्रष्टाचार नाही करायला पाहिजे. बरं सर, एक कन्क्लुझिव्ह प्रश्न घ्यायचा होता की न्याय हा सामान्य माणसासाठी आहे का? कारण तुम्ही जसं आता बरंच म्हणालात, पोलीस सिस्टम असेल, राजकीय सिस्टम असेल, किती भ्रष्टाचारी, त्याच्यामुळे न्याय सामान्य माणसासाठी आहे का? हा प्रश्न खूप गंभीर वाटतो मला. न्याय हा जो प्रश्न तुम्हाला विचारला ना, फार महत्वाचा प्रश्न आहे. न्याय सामान्य माणसासाठी आहे का, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे ना, हे रोज आपल्या समोर जे घडतंय, रोज फेसबुकला येतं, सोशल मीडियाला येतं, आणि त्या ज्या घटना घडतात त्यात सामान्य माणसाला न्याय आहे का याची उत्तर त्यात मिळतात. न्याय हा सामान्य माणसासाठी नाहीये, न्याय हा श्रीमंतांसाठी आहे. न्याय हा दांडग्यांसाठी आहे. दांडगा शब्द तुला समजला नसेल, तुम्हाला पण नव्हता समजला. त्याचं कारण सांगतो. मुंबई उच्च न्यायालयामध्ये
जस्टिस अभय ठिपसे होते. गुजरातमधलं जे बेस्ट बेकरी जे प्रकरण होतं ते जेव्हा गुजरातवरून मुंबईला ट्रान्सफर झालं, त्यात पण माझ्याकडे पण 1-2 आरोपी होते, त्यात ते न्यायाधीश होते. ते प्रकरण शिवडी सेशन कोर्टात ते चाललं होतं. नंतर ते उच्च न्यायालयात जज झाले आणि सेशन जज म्हणून बॉम्बे हायकोर्टचे जज झाले. ठीक आहे. काही काळानंतर ते रिटायर झाले. युट्यूबला त्यांची ती लिंक आहे, तू ह्या माझ्या पॉडकास्ट बरोबर ती त्यांचे शब्द जे आहेत ना ते तू तिथे क्रॉप करून ते लावले तर ते लोकांना समजेल. त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांना असं शिकवलं जातं की दांडग्यांच्या बाजूने न्याय द्यायचा. पोलीस त्याच्या जजेस ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं की दांडग्यांच्या बाजूने न्याय द्यायचा, स्वतःवर काही घ्यायचं नाही. दांडग्यांच्या बाजू म्हणजे जो खंबीर आहे, जो असा त्याच्या बाजूने न्याय द्यायचा. आता खंबीर कोण असो, पैसेवाला असो, पॉलिटिशियन असो किंवा जे आहे ते त्यांच्या बाजूने करायचं, म्हणजे बाकीचा समोरचा जो आहे त्याच्यावर अन्यायच होतो. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी यातून काय तुम्ही काय बोध घ्यायचा तो बोध घ्या. जस्टिस ओक जे आहेत आता, जे बॉम्बे हायकोर्टला जज होते, ते सुप्रीम कोर्टला गेले होते, तिकडनं रिटायर झाले. त्यांनी सांगितलं न्यायालयात करप्शन आहे. मग करप्शन झाल्यानंतर जर न्यायाधीशांना जर करप्शन होत आहे तर सामान्य माणसाला कसं न्याय मिळणार. एखादं प्रकरण जर असेल, खरं न्यायाचं प्रकरण, तर त्यात जर भ्रष्टाचार झाला तर अशा बाबतीत न्याय कसा मिळेल. जस्टिस व्ही एन खरे होते सुप्रीम कोर्टाचे. व्ही एन खरे नाव ऐकलं? नाव ऐकलं. सुप्रीम कोर्टाचे जज होते. त्यांचं वक्तव्य आहे, न्याय हा गरिबांसाठी नाहीये, न्याय हा पैसे देऊन विकत घेतला जातो. ठीक आहे. हे सगळे हे उदाहरण आहेत सगळी. हे मी माझं नाही सांगत आहे, हे अवेलेबल आहे, युट्यूबला अवेलेबल आहे, तू बघून घे. व्ही एन खरेचं आहे, जस्टिस ओकचं आहे, जस्टिस अभय ठिपसेंचं आहे. ते सगळ्यांचे जे स्टेटमेंट, याचा हे अनुभव घेऊन याचा सगळं समग्र विचार केला तर सामान्य माणसाला जर न्याय आहे का हा तुमचा तुम्हीच विचार करा. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळवण्याकरता एक चांगला वकील पाहिजे. वकील सोशल माइंडचा असला पाहिजे, वकील स्वार्थी नसला पाहिजे आणि वकील करप्ट अजिबात नसला पाहिजे. की वकील जनरली कोण घेत नाही समोरच्या पार्टीकडनं पैसे, पण बोललं जातं, आरोप केलं जातं, पण तसं काही होत नाही. पण तो सोशल माइंडचा आणि त्याची नियत जी आहे तुम्हाला मदत करण्याची असली पाहिजे आणि त्याची कुवत असली पाहिजे. कुवत म्हणजे त्याची बौद्धिक कुवत, त्याची फिजिकल आणि वकील म्हणून जी कॅपॅसिटी असते ती देखील असायला पाहिजे. वकील आपण आहेत, सगळे वकील माननीय असतात, विद्वान असतात, पण आपापल्या पर्यंत प्रॅक्टिस करतात. काही खालच्या कोर्टात असतात, काही मधल्या कोर्टात असतात, काही उच्च कोर्टात, काही सर्वोच्च कोर्टात असतात. तर ते तुम्हाला एक प्रॉपर वकील मिळणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे खिशात जेवढे पैसे आहेत, जेवढे त्या बजेटमध्ये तो बसणारा वकील तुम्हाला तेवढे घेऊन तुमचं काम करून घेणार असला पाहिजे. नाहीतर न्याय मिळतोच प्रत्येकाला असं कुठे नाही होते, कुठे होत नाही. रोहित पवार जर गेला, आता रोहित पवारचं जे प्रकरण आहे त्यांना न्याय मिळाला का पोलीस स्टेशनला गेल्यानंतर? नाही मिळाला. दिव्या शिंदे एक महिना झाला पोलीस स्टेशनला चक्रा मारते, तिला पण न्याय मिळाला. कुठेतरी काहीतरी करणं गरजेचं आहे. वकिलांची साथ पाहिजे. ह्या देशामध्ये जेवढे देशातले स्वातंत्र्य सैनिक झाले, हा देश ज्यांनी स्वतंत्र केला हे सगळे वकील होते. एक इंटेलेक्च्युअल माणूस असतो ज्याला कायदा आतल्या इन अँड आउट सगळं माहित असतं, कायद्याची त्याला जाण असते, असाच माणूस हा एखाद्याला न्याय देऊ शकतो. त्यामुळे न्यायावरती भरोसा ठेवा. तुम्हाला चांगला वकील मिळणं गरजेचं आहे आणि चांगलं न्यायालय, जे सगळे न्यायालय चांगले तसे रिस्पेक्टेड असतात. पण ह्या सगळ्या ऐकलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या अवेलेबल असतात, त्या आधारे आपण ठरवायचं असतं की गरिबांना आणि सामान्यांना न्याय मिळतो का. तर आपण सर इथेच थांबतोय सध्या आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिली. हा आपला मराठी मेंदू या पॉडकास्टचा दुसरा एपिसोड होता. धन्यवाद. तुम्ही सुद्धा इथपर्यंत हा एपिसोड जर बघितला असेल तर आपण पुन्हा म्हणजे जो सक्षम मराठी मेंदू आहे अशा आपण बऱ्याच व्यक्तिमत्वाला आपण या ठिकाणी पुन्हा आमंत्रित करू आणि मला खात्री आहे की सरांना सुद्धा मी पुन्हा एकदा या पॉडकास्टसाठी आमंत्रित करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा मराठी मेंदू पॉडकास्ट. धन्यवाद सिद्धेश, तुला पण, तुझ्या टीमला पण आणि तुमच्या स्टुडिओसाठी संपूर्ण जे तुमचे असोसिएट आहेत त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. तुमची कारकीर्द अशीच मोठी होऊ दे, मोठं चॅनल होऊ दे, मोठं मुंबईतलं नामचीन जवळजवळ 10,000 स्क्वेअर फीटचं तुमचं ऑफिस असावं. आणि जसे काही चॅनल आहेत टॉपचे आहेत. आणि एक तुम्ही सामाजिक काम करा, खऱ्या बातम्या दाखवावं असं मला असं वाटतं. तेवढी तुझ्याकडनं अपेक्षा आहे माझी. तुझ्या वडिलांना मी ओळखतो, तू वडील तुझे थोडेसे चळवळीतले म्हणजे लोकांसाठी काम करत झटारे आहेत. तर त्यामुळे तुझ्याकडे अपेक्षा ज्या आहेत ना, की तू आता आवाज आहे, तू मीडिया आहेस तू. ठीक आहे. त्याला भारताचा चौथा स्तंभ म्हणतात. तो चौथा स्तंभ आहे, बोलणारा आणि प्रश्न विचारणारा. असे प्रश्न तू सरकारला विचारायला पाहिजे. सरकारचे मुख्य जे असतात आका त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. राज्यातले जे मुख्य आका आहेत त्यांना देखील प्रश्न विचारला पाहिजे. पोलिसांचे जे मुख्य आका असतात त्यांना देखील प्रश्न विचारला पाहिजे. हा सगळा अन्याय होतो, सामान्यांना न्याय मिळतो का, याबाबतचा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.
हा जो प्रश्न तू त्यांना आणि त्यांचं जो दिलेलं उत्तर असतं हे उत्तर तू सगळ्या मीडियामध्ये प्रसारित करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुझा आवाज तू जो आहेस ना तो व्हॉइस फॉर व्हॉइसलेस आहे आणि मी देखील व्हॉइस फॉर व्हॉइसलेस आहे. बरोबर. माझा आवाज जनतेपर्यंत पोहोचवायचं काम तुझं आहे. माझं. त्यामुळे तुला शुभेच्छा, तुझ्या टीमला शुभेच्छा आणि एवढं बोलून आपण आज end करूया. ठीक आहे? थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू.